लागला त्याच्यामुळे कळलं. तुमच्या बॅगेची चेन उघडी आहे. कोणता आहे साप आतमध्ये काहीतरी खाते मित्रांनो. साप आतमध्ये काहीतरी खाते मित्रांनो. आणि हे कुत्र्यांनी अडवून ठेवलेलं आहे. आता तो काहीतरी शिकार करतो आतमध्ये. एवढा असा चांगला मोठ्या साईजचा लांब सडक असा हा धामण साप आहे. पिवळसर. धामण आहे दादा. एवढी कुत्री भुकत होते मग तरी पण कसं काय थांबलंय हा? नाही मी तो आतमध्ये काहीतरी खातोय. कुत्रे एवढे आहेत आपले तरी पण हा कसं काय थांबलाय ते विचार करतो. हा कारण तो आतमध्ये शिकार पकडतोय. तो आतमध्ये शिकार पकडतोय म्हणून तो थांबलाय. हा आतमध्ये पकडायचं काम चाललंय त्याचं. ए नाही 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 मोत्याला लांब करा. मोत्या डायरेक्ट माझ्या हातातला साप घेतो. पूर्ण पिवळ्या रंगाचा आहे बघा ना. इथून इथपर्यंत अगदी हळदीसारखा पिवळा रंग आहे. काहींना डार्क पिवळा रंग, काहींना असा हळदीसारखा, काहींना ब्राऊन असतो, काहींना काळपट असतो, ग्रे असतो, निळसर असतो. धामण सापामध्ये बरेच कलर येतात. जसे काय आपले रंग कसा गोरा असतो, कोणाचा सावळा, काळा, तसं यांच्यामध्ये पण असतात. आणि ते शेपटी मात्र जाळीदार असते. ही बघा इथून दिसतील तुम्हाला. याची पूर्ण काळी जाळीदार शेपटी, लांब सडक आणि टोकदार. मोठी आहे ती खूप. तर कुत्रे आहेत इथे त्यामुळे जास्त वेळ मी वाट पण नाही बघू शकत कारण तो मोत्या तळ टपूनच आहे पलीकडचा. कधी येतोय आणि धरतोय. यापूर्वी या ठिकाणी मी एक साप पकडलेला कोबरा जातीचा. त्यावेळेस तो माझ्या धावून साप पकडायला आला होता माझ्या हातातला. बाजूला करा बाजूला करा बाजूला करा. यावेळेस तसं काही नको व्हायला. हा एकदम निवांत आहे त्यामुळे त्याला अजून समजलं नाहीये. हा शिकार करते. काय काहीतरी पकडतोय बघा आतमध्ये. हे बघा काहीतरी पकडायचं काम चाललंय त्याचं. तोंडामध्ये काहीतरी ओढतोय. बेडूक असेल. फरशा वगैरे म्हणजे नक्कीच बेडूक असणार. मोत्याला लांब करा. मोत्याला लांब करा. तोंडाचा जबडा सेट करून घेतोय बघा कारण जबडा असा स्ट्रेच केलेला असतो त्यांनी. आणि आता तो सेट करतोय व्यवस्थित करतोय कारण जेवढं मोठं बक्ष तेवढं ते जबडा होतो आणि ते पुन्हा सेट करतात. स्वतःचा जबडा व्यवस्थित करतात. कोबड जबड इकडे तिकडे झालेला. धामण साप बिनविषारी. मी पकडले पण त्याला हे अजून माहित नाही मी त्याला पकडले. बघा किती मोठी आहे.
अशी मोठी आहे. आणि धामण खूप मोठा वाटतो म्हणून लोक मोठा साप बघितला की खूप जास्त घाबरतात. आतमध्ये बेडूक पकडत होता, तर तो बेडूक आहे ना आतमध्ये असं फुगून बसलेला एवढा मोठा. आता बेडकावर ना फरशी होती दबलेली, ती प्रयत्न करत होती पण तिला तो पकडताच येईना झाला. त्यामुळे इतक्या वेळ थांबले. फायनली तिने हार मानून तोंड बाहेर काढलं, त्यावेळेस मी तिला पकडली. मग आणि ऑलरेडी एक खाल्लेलं वाटतं मला, पोटात जाणवते त्या हाताला. असं दिसत नाही, हाताला जाणवते, वरून नाही दिसत आहे. चला पॅक करते. साप विषारी नाहीये पण घोणच पण म्हणलं होतं, घोणच म्हटले मला कॉलवर ना. तिथे पकडले कसं जाम. हे धामणचं असं असतं की धामणला पकडलं ना आम्ही जरी तरी असं पकडते ती आम्हाला, जसं आम्ही तिला पकडले ती आम्हाला पकडते. पण म्हणजे ते काय हाताला डॅमेज वगैरे करण्यासाठी नाही पकडत, आधार घेण्यासाठी पकडते. एवढी ताकद नसते हो का मी हाताने सोडू शकते. हे बघा एवढी काही ताकद नसते. का त्याचं हे असतं म्हणजे असं म्हणतात की जनावरांना धामिणीचं जास्त नुकसान होतं. असं काही नसतं, हे म्हणतात फक्त म्हण आहे. आता असं काही नाही, लोक म्हणतात तिची पकड एवढी घट्ट नाहीये तर मग नाहीये. हे समज आहेत लोकांमधले. लोकांना असं वाटतं गाई म्हशींना असे दोन पायाला असे पिळा मारते आणि दूध पिते. साप मुळात कुठलंच दूध पित नाही. त्यांना दूध पाजलं तर त्याला त्यांचा त्रास होतो त्या दुधाचा. आणि हे फक्त असं नॉर्मल आहे. हे लोकांना कधीतरी एखाद्या जनावराला शिकार वगैरे करताना कुठेतरी पायाला कधीतरी एखाद्याने पाहिलं असेल पकडलेलं आणि ते पूर्ण सगळीकडे असं पांगलं गेलं की हे असं करतं. चल बॅक कधीच निघून गेली. तिला खायचं होतं म्हणून ते बेडूक वगैरे खरकटत नाही टाकायचं. नाही आम्ही नाही मित्रांनो का हा किती मोठा असा फुगून बसलेला आणि ही अशी फरशी खाली होता. जर तो असा थोडी जरी जागा असती ना तिने याला कधीच गिळला असता आणि तिनं याला कधीच गिळला असता. पण हा असा फुगून बसलेला त्यामुळे ती प्रयत्न खूप केला तिने गिळण्याचा. पण अजून जास्त वेळ जर तिने प्रयत्न केला असता तेव्हा किती फुगलाय. अय्यो हे बघा हे बघा हे बघा. अशी त्यांना भीती जाणवली बेडकांना की हे अंग फुगवतात का तर सापांना वगैरे त्यांना गिळता नको यायला म्हणून हे अंग फुगवतात. असं हे बघा किती फुगलंय. हे बघा तोंडाच्या बाजूने गिळत होती ती आणि खूप वेळची गिळत होती. तिची लाळ पण आहे इथे. आता मी याला सोडून देते. ते बघा कसा फुगतोय ऐका. अरे बापरे त्याला अजूनही असं वाटतंय मला गिळणारच आहे काय की. केवढा फुगलाय. पण बरं झालं लक्ष गेलं, त्या मोत्याचं लक्ष गेलं. असं मोत्याने त्याचे 2 तुकडेच केले असतील. ते डॉग पण आधीचं खूप खतरनाक आहे, त्यांनी पण तिला चांगले तुकडेच केले असते. बेडूक वाचला पण चालला बघा बघा कसं चाललंय. अरे डोळा पुसतोय तो, डोळा क्लीन करतोय त्याने पायाने. त्याला दिसत नव्हतं तर झालं आता.